गाइज वेलकम बॅक अगेन. आय होप एव्हरीथिंग ॲब्सोल्युटली ग्रेट. आजचा दिवस आहे वॉटरफॉलला जाण्याचा आणि सगळी गँग आता ऑलमोस्ट रेडी झालेली आहे आणि आमच्या बाईक्स आहेत. आता सकाळी 9 वाजलेले आहेत आणि इथून आता डायरेक्टली जायचं आहे वॉटरफॉलला. सो लेट्स गो गाइज. यायला 2-3 वाजता जादू आता 2-3 वाजता यायला. इथे आता या माळरानावरती आमच्या बाईक पार्क केलेल्या आहेत आणि इकडून आमची ट्रेक चालू होते. ऑलमोस्ट सगळी गँग पुढे गेले. इथल्या लोकल स्थानिक लोकांचा आम्ही मदत घेतलेली आहे. इथे जो आपला कुशदादा आहे त्याच्या ओळखीचे 1-2 इथले मित्र होते, तर त्यांच्या ओळखीने आम्ही इथल्या स्थानिक लोकांची मदत घेतली आहे. गाईज, जेव्हा पण तुम्ही ते वाकीला वगैरे याल, कायम एखादा स्थानिक सोबत असू द्या, कारण इथली ट्रेकिंग आणि इथले रोड थोडेसे डेंजरस आहेत. त्यामुळे तुम्हाला चांगला गायडन्स हवा असेल तर नक्कीच स्थानिकला, कुठल्या तरी स्थानिक माणसाला सोबत घ्या. हे बघ, हे कपल बघ. गाइज, ही वाट आहे आता आम्हाला खाली धबधब्याला किंवा एक ओढा लागतो आता या ओढ्याला जाण्यासाठी. खूप जास्त आहे. ठीक आहे, मोबाईल पडू नको देऊ. तू सगळ्यात शेवटी यायचं, नाही तर सगळ्यांना घसरगुंडी. हो, मी बरोबर आहे. गाइज, हाऊस द जोश. येस सर, अटेंडन्स लावतो. गाइज, ही वाट आहे आता वॉटरफॉलला आणि ओढ्याकडे जाण्यासाठी. आणि भाई, या जंगलामध्ये कुठले कुठले प्राणी आहेत रे? अस्वल आहे, बिबट्या, परत गौरेडे आणि डुक्कर, रानडुक्कर आणि साप विंचू तर भरभरून आहेत. आणि सगळ्यात जास्त म्हटलं तर ते जळू. होय, जळू भरपूर आहेत. आता पुढे एक आम्हाला ओढा लागेल. त्या ओढ्यातून गेल्यानंतर जास्त जळू इथे लागतात. आता आम्ही त्यासाठी पण सुद्धा प्रिपेअर आहोत, सॅनिटायझर वगैरे. ही ट्रिप मोस्ट ॲडव्हेंचरस तर आहेच, मोस्ट थ्रिलिंग तर आहेच, पण तेवढीच मोस्ट धोकादायक सुद्धा आहे. झालं का? हा, आमच्या जळूचे पहिले मानकरी श्रेयस शेलार. जळू किड्याचे पहिले मानकरी श्रेयस शेलार. दुसरा मानकरी काठी गेला आत गेला. सॅनिटायझर काढ. निघाला. सॅनिटायझर नाही देणार मी. सॉरी, पुढे थांबू ना एका ठिकाणी. तिसरा मानकरी मकरंद. तिसरा मानकरी, दुसरा मानकरी आपला डॅडू. काय असतं जरा सांग रे, खूप लोकांना माहित असेल पण तरी सुद्धा. बॉडी मधलं पुढे. हा, चलो. अशुद्ध रक्त पिऊन टाकते ते. रक्त ओढत बसतंय, सक्शन करत बसतंय. एकदा का बॉडीला चिपकलं तर लागलं ना, दुखत सुद्धा नाही. हा, दुखत सुद्धा नाही, पण ना रक्त येत राहते, खरं जखम दिसत नाही. हा, कंटिन्युअसली रक्त येत राहील. कंटिन्यू एकसारखी धार लागते. ही अशी मस्त अशी वाट आहे. आता आम्ही ह्या जंगलातल्या इथल्या वाटेने आलो आणि इथून आता हा ओढा वाहत चाललाय आणि ही आता वॉटर क्रॉसिंग करत आम्हाला पुढे जायचं आहे. आणि आता इथून पुढे सगळा असाच रस्ता असणार आहे. गाईज, हा इकडे आमच्या बाजूने असा मोठा असा ओढा वाहत चाललाय आणि अजून आम्हाला वॉटरफॉलकडे जाण्यासाठी इथून रस्ता आहे. ही कसली घनदाट झाडे आहे आता तुम्ही बघताय आणि ओढ्याचा आवाज सुद्धा किती जास्त येत आहे. चलो, सॅनिटायझर पकड. ह्याच्या घे.
चल गाईज धबधब्याच्या इथे खूप गार वारा होता आणि त्याचे तुषार उडत असल्यामुळे आम्हाला फोन काढण्याचा जरा पण चान्स नाही भेटला, कारण सगळं ओलं झालं होतं. आणि आता धबधबा एन्जॉय करून झाल्यानंतर आम्ही खाली उतरून आलो आहे आणि इथे भाताची शेती चालू आहे. ह्या सगळ्या परिसरामध्ये भाताची शेती चालू आहे आणि ते जे तिकडे मशीन आपल्याला दिसते ते चिखल सगळा मिक्स करण्यासाठी, जे आधी जनावरं लावून केले जायचं त्याच्या जागी आता हे मशीन आहे ज्याच्याद्वारे सगळा चिखल मिक्स केला जातो आणि मग इथे भाताची पेरणी केली जाते. तिकडे काही बायका भाताची पेरणी करताना आपल्याला दिसत आहेत. अतिशय सुंदर, शांत आणि पीस ऑफ माइंड असं वातावरण आहे. आणि ही आपली इथे वानरसेना. हे जळू लागल्याचा हा परिणाम आहे इथे. आणि या मित्राच्या पायाला इथे हा अजून एक जळू आहे. आणि हा एवढा मोठा जळू होता ज्याने एवढं रक्त काढलंय. आता सगळ्यांचं इथे चेकिंग चालू आहे. आपल्याला आपल्या शूज मध्ये कोणाला जळू लागलाय का. नाही दे रक्त आता चुना की चुना कुठं राहतो. क्लीन आहे ना तुझं. क्लीन आहे. गाईज सध्या 1 वाजलेत आणि आता इथून आमची निघायची वेळ झालेली आहे. धबधबा वगैरे सगळं बघून झालाय. आता जिथे आमचा स्टे होता तिथे आम्ही जाणार आणि लंच करणार. तर आता डायरेक्टली डेस्टिनेशनला गेल्यावरती भेटूया. लेट्स गो. गाईज आता लंच करून झाल्यानंतर आता फायनली टाइम काय झालाय भाई. 2 वाजलेत. आता आमची रिटर्न जर्नी चालू करण्याची वेळ झाली. फ्रॉम वाकी टू कोल्हापूर. आमच्या बाईक्स सुद्धा रेडी आहे तिकडे. आता लगेचच निघतो आणि तुम्हाला भेटतो डायरेक्टली बाईकवरती. गाईज लेट्स गो. रेडी फॉर रिटर्न जर्नी. चलो स्टार्ट करूया. गाईज वाकीवरून आता कोल्हापूरला जात असताना एक विचित्र फिलिंग येत आहे. म्हणजे आता कालचा दिवस आणि आजचा दिवस आम्ही इकडे होतो वाकीमध्ये आमच्या चांगल्या अशा मित्रांसोबत. आम्ही खूप चांगला टाइम स्पेंड केला, ॲडव्हेंचर केलं, मजाक मस्ती सुद्धा तेवढीच केली. आणि आता असं कुठेतरी वाटतं की कदाचित आता ही सगळी राईड एंड होत आहे. तर त्यामुळे थोडंसं वियर्ड वाटत आहे. पण एनिवेज पुढचा विचार न करता सध्या हे जे वातावरण आहे, सध्या आम्ही जे काही चाललो आहे बाईकने, गार वारा येतो, हे अतिशय उत्कृष्ट असं वाटत आहे. आणि
दुसरी गोष्ट म्हणजे आता जाताना रिटर्न जर्नी जी आपली आहे ते त्याच्यासाठी आम्ही गारगोटीवाला रूट चूज केला आहे. वाकीवरून वाया गारगोटी आपण कोल्हापूरला जाणार आहोत. माझ्या समोर ही MH14 म्हणजे पिंपरी चिंचवडवाली एक ST आहे आणि STच्या मागे एक कोट लिहिलेला आहे. तो कोट असा आहे की आले किती गेले किती उडून गेले भरारा, संपला नाही आणि संपणार नाही ST महामंडळाचा दरारा. म्हणून आता हे कोणी लिहिलेलं आहे? ऑब्विसली ह्या लोकांनीच लिहिलेलं असणार ST महामंडळाच्या लोकांनीच. पण अतिशय मस्त असं वाक्य लिहिलेलं होतं. आय मीन हा कोट लिहिलेला होता. चांगलंय, पण त्याच्या खालचा कोट सुद्धा वाचणं गरजेचं आहे. सुरक्षित अंतर ठेवा. सो जाऊ दे, ST ला जाऊ दे, आपण सुरक्षित अंतर ठेवूया आणि मग आपली राईड पुढे कंटिन्यू करूया. ST महामंडळाचा दरारा मात्र नक्कीच एवढा आहे की तिच्या मागे पण थांबायला नको वाटतंय. सगळे धूळ उडवते ST. गाईज संध्याकाळी 4 वाजता आम्ही इस्कुर्ली गावामध्ये पोहोचलो. इथून आता कोल्हापूर फक्त 25 किलोमीटरवरती आहे. अर्धा तासाचा जर्नी आहे आणि या सगळ्या मित्रांसोबत आपली 2 दिवसांची ट्रिप कंप्लीट झालेली आहे. एंडलेस लाफ्टर, थ्रिलिंग ॲडव्हेंचर आणि मस्त असं ऑफ रोडिंग, या सगळ्यांनी अशी भरलेली ट्रिप होती. गाईज फुल एन्जॉय आली, मजा आली की नाही? येस. आणि लवकरच या सगळ्याच गँगसोबत आपण पुन्हा एकदा एक नवीन अशीच ट्रिप प्लॅन करूया, अशीच एखाद्या पुढच्या पावसाळ्यात किंवा पुन्हा एकदा हिवाळ्यात. सो गाईज थँक्यू. आता भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. लवकरच नवीन राईड घेऊन येऊया, नवीनच ब्लॉग घेऊन येऊया. अंटिल देन गुड बाय, टाटा, अलविदा, स्टे सेफ, राईड सेफ अँड राईड विथ दी गिअर्स.